मन धागा धागा जोडते नवं या मालिकेच्या 14 मेच्या होणाऱ्या महा एपिसोडच्या भागामध्ये मित्रांनो आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की आता आनंदी आणि सार्थक हे फिरून आलेले असतात. तेव्हा आता इकडे आता सुद्धा ही भाजी निवडत डायनिंग टेबलवर बसली असते. तेव्हा तिथे आनंदी येते आणि म्हणते की आई मी पण तुम्हाला मदत करू लागते. ते आता सुद्धा आता आनंदीला म्हणते की नको आनंदी नको करू, मीच करेल. तेव्हा आता सार्थकला आता सुद्धा म्हणत असते की तुम्ही फिरून आले आहेत आणि काय काय मजा केली, फोटो वगैरे काढले असतील ना, तर ते दाखवा ना मला. तेव्हा आता सार्थक आता आईला म्हणत असतो की हो काय काढलेले आहेत ना. तेव्हा आता ते फोटो आता सुधाला आता सार्थक दाखवत असतो. तेव्हा आता इकडे आनंदी आता आनंदी मनातल्या मनात म्हणत असते का बरं यांनी फोटो आईला दाखवले असतील आणि मी अशा जीन्स आणि क्रॉप टॉपवर आईला बिलकुल आवडणार नाही आणि यांनी कशाला तरी फोटो ते दाखवले आईला, असा आता आनंदी आता मनातल्या मनात म्हणत असते. आता इकडे सुधा ते फोटो बघते आणि आता थोडी तर रागाने आनंदीकडे बघते आणि आता नंतर ती थोड्या वेळाने हसायला लागते. तेव्हा आता आनंदीला तर कोंबडा धक्काच लागतो. आता सुधा ही आनंदीला म्हणत असते अगं खूपच सुंदर दिसत होती तू या कपड्यांवर आणि खूपच छान दिसत आहेस, मला हे फोटो खूपच आवडले आहेत. आता इकडे आता आनंदीला तर हे ऐकल्याच्या नंतर तर खूपच मोठा आनंदच होऊन जातो. आता इकडे आता आनंदी ही किचनमध्ये काम करीत असते. तेव्हा आता सार्थकसुद्धा तिथे आनंदीच्या मदतीला येतो आणि तो तिथे मधामधात आनंदीची मदत करत असतो. तेव्हा आता आनंदी आता सार्थकला म्हणत असते सर तुम्ही इथे काय करत आहात, तुम्ही तिकडे रूममध्ये जाऊन बसा. तेव्हा आता सार्थक आता आनंदीला म्हणत असतो की नाही आनंदी, मी तुम्हाला इथे मदत करण्यासाठी आलेला आहो. तेव्हा आता सुधा तिथे येते आणि सुधा म्हणते की तू इथे काय करत आहे आणि चल हो आपल्या तिकडे. तेव्हा आता सार्थक आता सुधाला म्हणत असतो अगं मी यांची मदत करण्यासाठी आलेला आहो. तेव्हा तर सुधा आता सार्थकला म्हणते की काहीही मदत करायची गरज नाही आहे, मी आहे इथे आणि तुझा तिकडे. तेव्हा आता सार्थक म्हणते की ही माझी बायको आहे आणि मी तर मदत करणारच. ते आता सुधा आता सार्थकला म्हणत असते की का बरं माझ्या सुनीला त्रास देत आहे आणि तू जा बरं म्हटलं ना तिकडे. तेव्हा आता सुधा आता चांगली सार्थकला ती रागावून म्हणजेच मजाकीने म्हणत असते. ते आता सार्थक आता तिथून पळून सुटतो. आता इकडे आता आता इकडे केदार आलेला असतो. तेव्हा तर तिथे बाबा असतात. तेव्हा बाबा आता केदारला म्हणत असते खूप झाले हा तुझे हे धंदे, आता याच्यानंतर हे सर्व काही मला ऐकायला आलेलं नाही पाहिजे, नाहीतर मी गाठ माझीशी आहे, सर्वांचं तुझं भांडं हे सर्वांसमोर उघडं पाडेल आणि सगळ्यांना मी हे सर्व काही तुझं सत्य सांगून टाकेल. तेव्हा आता केदार आता बाबांना मदत असतो बाबा याच्यानंतर असं काही होणार नाही आहे आणि मला माफ करा आणि प्लीज असं काही कोणाला सांगू नका. आता बाबा आता केदारला इकडे चांगलंच खडकवत असतात आणि म्हणतात की यानंतर असं काही झालं पाहिजे नाही. तेव्हा तर हे सर्व काही गोष्टी आता सार्थक ऐकतो आणि सार्थक तिथे येतो आणि बाबांना म्हणतो की बाबा काय झालेलं आहे. आता इकडे आता बाबा सार्थकला सर्व काही सांगून टाकते. आता मित्रांनो आता येणाऱ्या भागामध्ये पुढे नक्की काय होणार, आता बाबांनी सर्व काही सार्थकला सांगितलं असणार का आणि आता केदारच्या आता चांगलंच बँड वाजणार आहे. तर मित्रांनो आता येणाऱ्या भागामध्ये पुढे नक्की काय काय घडतं हे पाहणं आता रंजकच असणार आहे. तर बघत राहा मला धागा धागा जोडते नवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. थँक्यू.